साने गुरुजी एक महान शिक्षक, लेखक, समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सेनानी होते. साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. साने गुरुजींची आईचे नाव यशोदाबाई आणि वडिलांचे नाव सदाशिव होते. साने गुरुजींचे विचार आपल्याला आजही योग्य मार्ग दाखवतात. साने गुरुजींनी आपल्याला सत्य, प्रेम, सेवा यांचा संदेश दिला. साने गुरुजींची श्यामची आई ही कादंबरी सुप्रसिद्ध आहे. साने गुरुजींनी लिहिलेली कविता खरा तो एकची धर्म जगाला प्रेम हरपावे ही कविता भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवते. साने गुरुजींचा मृत्यू अखेरीस 11 जून 1950 रोजी मुंबई येथे झाला. धन्यवाद. खूप सुंदर पद्धतीनं काल सरांनी सांगितल्यासारखं एका लेखकाविषयी माहिती सांगायचं होतं. आताच इब्राहिम बिराजदारनी साने गुरुजी यांच्याविषयी माहिती सांगितलं. पुढील विद्यार्थी आहे अल्तमस शेख इयत्ता 9वी. आज मी तुम्हाला मराठीतील एक लेखकांची माहिती सांगणार आहे. त्यांचं नाव आहे ग दि माडगुळकर. यांचं पूर्ण नाव गजानन दिगंबर माडगुळकर आहे. ग दि माडगुळकर हे प्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार, रामायणकार होते. ग दि माडगुळकरांचे प्रसिद्ध पुस्तक म्हणजे प्रसिद्ध कादंबरी म्हणजे उभे आडवे धागे, आकाशातील फळे असे अनेक पुस्तक कादंबऱ्या त्यांनी लिहिलेले होते. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुस्तक देऊन त्यांचा गौरवही केला आहे. धन्यवाद. खूप छान सुंदर अशा पद्धतीने दोन्ही विद्यार्थ्यांनी आपलं विचार या ठिकाणी व्यक्त केले आहेत. मुलं सुद्धा पाठीमागा नाहीत, मुलं ही कधी पण पुढे असतात असं दोन विद्यार्थी येऊन इथं दाखवलेले आहेत. दरवेळी आपल्या प्रशालेतील मुली कुठलाही उपक्रम असू दे, असं एक प्रसंग असू दे, त्या प्रसंगामध्ये सहभागी होऊन आपले विचार व्यक्त करतात. तर मुलांकरता जोरदार अशा पद्धतीने टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आता दोन्ही छोटे मुली आपल्याच वर्गामध्ये आहेत, इयत्ता 6वी ब मधले. काय करणार तुम्ही? हां, कविता म्हणणार आहेत. छान. कवितेचे नाव आहे झाड. झाड आहे हिरवेगार, वारा देतो थंडगार, झाडाच्या सावलीत मी बसते, झाड कुदकन कवितेचे नाव आहे झाड. झाड आहे हिरवेगार, वारा देतो थंडगार, झाडाच्या सावलीत मी बसते, झाड कुदकन गालात असते, झाड देतो माया, झाड देतो छाया, झाडावर भरलेले पक्ष्यांचे शाळा, झाडाखाली सर्व होतात प्राणी गोळा, झाडाला लागतात सुंदर फुले, फुले तोडायला येतात मुले, झाड आहे माझा मित्र, झाड माझ्या रात्री गेली चित्र. खूप छान. निसर्ग आपल्याला खूप काही देऊ शकतं. निसर्गातील अत्यंत महत्त्वाचं म्हणजे झाड. झाडामुळे आपल्याला फूल मिळतं, पान मिळतं, ऑक्सिजन मिळतो, निसर्ग संतुलित राहतो. असं झाडावरती हे दोन मुली गीत गायले, त्या विद्यार्थ्यांना अभिनंदन. आपल्याच प्रशालेमधील मराठी विभागाचे प्रमुख श्रीमती कोरे मॅडमना विनंती करतो की त्यांनी सुद्धा मराठी विषयावरती बोलावा असं मी त्यांना विनंती करतो. विद्यार्थी मित्रांनो, कुसुमाग्रजांच्या आठवणीत आपण एकच दिवस मराठी दिन न साजरा करता आपण सुद्धा इतर अनेक साहित्यिक आहेत, त्यांच्या कवितांची ओळख, कादंबरीची ओळख, त्यांच्या गाण्यांची ओळख आपल्याला व्हावं म्हणून आपण हा पंधरवडा साजरा करत आहोत. अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या लेखकांची माहिती खूप छान पद्धतीनं सादर करत आहेत. त्यातल्याच एका साहित्यिकाची, एका कवींची मी ओळख आपल्याला करून देणार आहे. तत्पूर्वी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे, उत्तम नियोजन करणारे, सर्व जाती धर्मांना एकत्र बांधून ठेवणारे, परस्त्रीचा, इतर मुलींचा रक्षण करायला शिकवणारे असे शिवाजी महाराज त्यांची जयंती उद्या आहे. पण पूर्वीच मी त्यांना नतमस्तक करते आणि या एका साहित्यिकाची ओळख करून देणार आहे. ते साहित्यिक आहेत मंगेश पाडगावकर. मंगेश पाडगावकर यांचं नाव आहे
मंगेश केशव पाडगावकर. मंगेश पाडगावकर हे वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी होते. वेंगुर्ल्याचं आठवण करून देताना ते खूप भावुक होतात आणि वेंगुर्ल्याच्या पावसाबद्दल ते कविता सादर करतात. कविता सहज सुचायचे त्यांना आणि ते सहज कविता व्यक्तही करायचे. आपल्याला कविता म्हटलं की खूप अवघड क्लिष्ट असं वाटतं, पण कविता प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचं काम हे मंगेश पाडगावकरांनी दिलं. मंगेश पाडगावकर वेंगुर्ला आणि हे समीकरण जुळतच गेलं. त्यांचा जन्म 10 मार्च 1929 साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या ठिकाणी झालं. वेंगुर्ल्याच्या पावसाबद्दल कवी मंगेश पाडगावकर म्हणतात, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरींनी कुरवाळत मला ओढत घ्यायचा, सरींनी कुरवाळत मला ओढत घ्यायचा. माझं बालपण त्यानं भिजवलं आणि आईसारखं थोपटत मला निजवलं. असं वेंगुर्ल्याच्या पावसाबद्दल मंगेश पाडगावकर भरभरून बोलतात आणि खूप भावुकी होतात. तसंच मंगेश पाडगावकर यांनी अनेक बालगीतं लिहिले, निसर्ग कविता केलेत, त्यांनी प्रेमगीतं लिहिलेत. त्यांचा जो काळ होता 1950 नंतर त्यांच्या काव्याला भरभराटी आली. 1953 साली जिप्सी हे काव्य त्यांचं प्रसिद्ध झालं आणि त्याच काळात त्यांची जी वर्गमैत्रीण होती त्या यशोदा नावाच्या वर्गमैत्रिणीशी त्यांचा विवाह झाला आणि त्या जिप्सी या काव्यसंग्रहाला आणखी भरभराटी झाली. 1949 साली पुण्यामध्ये जे साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनामध्ये वसंत बापट, विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर ह्या त्रिमूर्तींनी जनमानसापर्यंत घराघरापर्यंत कविता पोहोचवली नाही तर कविता त्यांना ऐकायला सुद्धा शिकवली. असे त्यांचे कविता प्रसिद्ध होत गेले. त्यांची प्रेमावरची जर कविता तुम्ही ऐकलात ते इतकं भरभरून बोलतात. त्यांचं वय वाढत गेलं पण त्यांच्या कविता मात्र 20तल्याच आहेत. असं म्हणतात त्यांची जी कविता आहे, प्रेम म्हणजे प्रेम असतं, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. काय या ओळीत चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात. असल्यात तर असू द्या, फसल्यात तर फसू द्या, तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं असं ते भरभरून बोलतात. इतक्या सहज कविता त्यांना सुचायच्या. जीवनावर देखील सांगा कसं जगायचं, हसत की रडत जगायचं, सांगा तुम्ही कसं जगायचं. जीवनावर देखील ते खूप भरभरून बोलतात. या जीवनावर, या जगण्यावर सतदा प्रेम करावे असे त्यांचे अजरामर. आणि मुलांसाठी बालगीतं सुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहेत. सांग सांग भोलानाथ हे गीत तुम्ही ऐकलं असेल. असे अनेक बालगीतं त्यांचे प्रसिद्ध. इतकं भरभरून बोलायचे ते, अगदी त्यांचं वय जरी वाढत गेलं तरी त्यांचं काव्य काय संपत नव्हतं. त्यांचं मराठी आणि संस्कृत या विषयावर त्यांचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण तर वेंगुर्ला या ठिकाणीच झालं. पण पुढचं जे शिक्षण आहे महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले. 1950 नंतर काही काळ त्यांनी सेवा संपादक म्हणून काम केलं त्यांनी. त्यानंतर काव्य लिहायला सुरुवात केलं. घराघरापर्यंत त्यांचं काव्य पोहोचलं. आणि त्यांना प्रसिद्धी देखील मिळत गेली. त्यांना 3 मुलं देखील झाले. एका मुलीचं जेव्हा लग्न ठरलं होतं, त्या मुलीचं लग्न ठरल्यानंतर मुली अगदी आनंदामध्ये एकांतात बसून गाणी वगैरे गुणगुणतात. गाणी गुणगुणत असताना त्यांच्या कानावर काही तिचे आपल्या मुलीचे गाण्याचे बोल ऐकू आले. ते बोल ऐकू आल्यानंतर मग ते त्यांच्या रूममध्ये गेले आणि आतून कडी लावले. त्यांना लगेच सहज सुचायचे. त्यांना एक कविता सुचली. लगेच 1-2 ओळी त्यांनी
लिहून काढल्या एका चिठ्ठीवर आणि त्या चिठ्ठी लिहून काढल्यानंतर ती चिठ्ठी आणून आपल्या मुलीच्या हातामध्ये त्यांनी ती चिठ्ठी दिली आणि मुलीनं ती कविता वाचली. अगदी दोन्हीच ओळीची होती, सहज सुचली त्यांना. त्या ओळीमध्ये काय लिहिलं होतं पहा. दिवस तुझे हे फुलायचे, दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. अगदी ती सुद्धा खूप आनंदित झाली. असे हे थोर मंगेश पाडगावकर, इतकं मराठी आणि संस्कृत विषयामध्ये तर त्यांचं इतकं प्रभुत्व होतं की त्यांना प्रथम क्रमांक मिळाला आणि त्यांना न.चि. केळकर, तरखडकर यांच्या नावाने सुवर्ण पदक सुद्धा त्यांना मिळालेले आहेत. असे अनेक कवी साहित्यिक आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. खरं तर म्हणतात महाराष्ट्र हा दगडांचा देश आहे, दगडांचं राज्य आहे असं म्हणतात. पण या महाराष्ट्राला जास्त आवड आहे ते लोकगीतांची, शाहिरांची आवड आहे. कविता काय समजायला क्लिष्ट आहे, गुंतागुंतीची आहे, फार कठीण अवघड आहे. पण कविता समजायला, ऐकायला आणि वाचायला सुद्धा सोपं करून ठेवलं या मंगेश पाडगावकरांनी. या मंगेश पाडगावकरांना मी शतशः नमन करते मराठी पंधरवड्याच्या निमित्तानं आणि माझे 2 शब्द संपविते. जय हिंद. अतिशय सुंदर अशा आवाजामध्ये विविध असे मंगेश पाडगावकरांची कविता तुम्हाला ऐकवलेत. त्यांच्याविषयी सुंदर असे माहिती तुम्हाला दिलेलेत. आपल्या मुलांनी अशा पद्धतीची कविता ऐकलेल्या पाहिजे, गाणी ऐकलेले पाहिजे आणि मन भरून जातं. म्हणून मॅडमने सुंदर अशा पद्धतीचा या ठिकाणी कविता सादर केल्यात, विचार व्यक्त केल्यात. म्हणून मॅडमचा खूप खूप धन्यवाद.